मी बरी दिसतेय ना? मस्त. काय? गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग आई. अगं बाई. ही माझी आई. हाय. किती सुंदर आहे ग. बाबा. असू दे असू दे असू दे असू दे. बसा बसा. बघा कशी खानदानी पाटलीन दिसते की नाही. ए पण तुझं ते नाव बदल बाई. अँजेलिना कडू पाटील म्हणजे ऑमलेट मध्ये गोड शिरा घातल्यासारखं वाटतं ना. आई लग्नानंतर आपण तिचं नाव बदलणारच. अंजली कडू पाटील ठेवू. अरे हो. म्हणजे शिऱ्यामध्ये मनुक्का टाकल्यासारखे वाटते. नावाज जाऊ दे. त्या मॉडेलिंगचं काय? बाबा मॉडेलिंग म्हणजे ती खूप सोजवळ जाहिराती करते. ती नेहमी साडीमध्ये असते. पंजाबी ड्रेस सुद्धा ती घालत नाही. काय सांगतो? अगदी अलीकडेच मी पहाटे तिच्या घरी गेलो होतो. कधी? म्हणजे मी जॉगिंगला गेलो होतो आणि तिला एक महत्वाचा निरोप द्यायचा होता म्हणून तिच्या घरी गेलो. मी दार वाजवलं. तिने दार उघडलं. मी पाहिलं तर ती साडीमध्ये. म्हटलं अरे चा तू साडीच नेसून असतेस घरी पण. अहो बघा तिची जाहिरात आहे. माझ्या नितळ सौंदर्याचं रहस्य. हे बघ काय ते. कोण आहे ती? कोण आहे ती? बघा बघा कोण आहे ती? कोण आहे? पण बाबा ती अँजेलिना नाहीये. म्हणजे आहे अँजेलिना ती म्हणजे पण तिचा स्पेशल इफेक्ट करतात जाहिरातीमध्ये. अरे देवा. बॉडी वेगळी असते. साडी वेगळी असते जाहिरातीमध्ये. माझ्या नितळ सौंदर्याचं रहस्य. त्या बाथटब मध्ये जी झोपली आहे ती साडी घालून ती अँजेलिना आणि तो जो फेस आहे तो माझ्या तोंडाला आलाय बाबा. काय बोलतोस कळतं का तुमचं तुम्हाला? अरे कडू पाटलाचं खानदान आहे. ही अशी नटवी पोरगी सून म्हणून या घरात येणार नाही. ए पुरी या घरात पुन्हा पाऊल टाकायचं नाही. तू या पोरीला परत घरात घेऊन यायचं नाही. गेट आउट. बाबा निदान चहा पाजा काहीतरी खाऊ घाला बाबा. अगं कडुलिना अँजेलिना पाटील बाबा. अँजेलिना अहो असं काय करता? बिचाराला चहा तरी घेऊ द्यायचा. अरे मॉडेलिंग करते पोरगी ती. कडू पाटलाचं खानदान आहे. अगं थांब अँजेलिना थांब. अगं थांब अँजेलिना माझं ऐकून तरी घे. अगं थांब. मला प्लीज जाऊ दे तू. अरे बोलून गेला बा पण माझ्या डोक्याला ताप. तुला जे काही बोलायचं ना ते तुझ्या बाबांशी जाऊन बोल. जेव्हा ते माझा सून म्हणून स्वीकार करतील ना तेव्हाच मी तुझ्याशी बोलीन. तोपर्यंत मी काय करू? माझा फोटो आहे ना तुझ्याकडे. तो उराशी कवटाळून बैस. अँजेलिना ऐक माझा अँजेलिना. ड्रायव्हर उडा दो. एक मिनिट ड्रायव्हर जाओ. पाडलंस ना मला. काय नाव काय तुझं? चिकू. तुझ्या बाबाचं नाव काय संत्रा आहे? नाही युवराज कडू पाटील. अरे वा. हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. हे तर माझं नाव आहे. मी काय तुझा बाबा आहे? ए काहीतरी बडबड नकोस. ए काहीतरी काय मस्करी नको करूस. ए सरक सोड. अरे मला काय माहिती? अरे मला काय माहिती? अहो रडणारच तो. अजून लहान आहे म्हणून काय तुम्ही त्याला मारायचं? मारलंय कुठे मी त्याला? जर मुलं सांभाळता येत नाही तर जन्माला कशाला घालता? ओ छानपणा करू नका. जागतिक महिला वर्ष म्हणून वर्षभर काही बोलाल का? हा माझा मुलगा नाहीये. हे माझेच बाबा आहेत. लग्न आधी शेण खाल्लं असेल आणि आता जबाबदारी छेड करतायत. तोंडाला येईल ते बोलू नका. हा माझा मुलगा नाहीये. ओ गप्प बसा. काहीतरी काय बोलता? काय आम्हाला काय बोलताय? तुम्ही काय केलं नाही म्हणून मी काय करायचं नाही काय? गोळ्या घालीन एकेकाला. पण बोलताय काय तुम्ही? अहो बोललोय. गोळ्या घातलात का? इथे जमाव जमलाय. कुणीतरी भाषण करत असेल. ते भाषण ऐकून या जमावचं रक्त उसळेल. मग इथे दगडफेक होईल. दंगल होईल. मग मला फोन येईल. मी धावत धावत इथे बघीन तरी इथे चालले दंगल चालले. थांब रे तू थांब दंगलखोर. तर मी त्यांना गोळ्या झाडणार. त्यातली गोळी कोणातरी लागणार. तो मरेल. माझ्यावर केस होईल. मी सस्पेंड होईल. या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा बोललेलं बरं की नाही?
काय अहो मग आम्हाला कशाला बोलताय, त्यांना बोला ना. हा काय गडबड आहे, काय गडबड आहे? अरे मी काय केलंय पण अहो, हा मुलगा यांना बाबा म्हणतोय. मग तुम्हाला आई म्हणत नाही, प्रॉब्लेम आहे का? ओ काहीतरी काय बोलताय? अहो तुम्हाला आई केलंय का? तो त्याला बाबा म्हणतोय, तुम्हाला आई म्हणत नाही, हा प्रॉब्लेम आहे का? अहो नाही हो. मग काय करताय? नाही नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. माझा फोन आलाय. हॅलो, काय हो कुठं आहात? बायको आहे माझी. हॅलो, महत्वाच्या कामावर आहे, नंतर फोन कर. नक्की कंच्या कामात आहात? म्हणजे पोलिसांचंच काम करताय का कुठं शेण खाताय? अगं काय नाही, तुला माहितीये ना मी बाईपासून 4 हात लांब असतो ते. हो हवालदार, या मुलाचं काय करायचं? मुलाचं मी कंचा मुलगा? मला कळलं की मी तुला कळवतो. हा अहो हवालदार, इकडे नाही तिकडे बघा. इकडं तिकडं काय चाललंय? कोपऱ्यात. कोपऱ्यात? बाईला घेऊन कोपऱ्यात काय करताय? अगं फोन द्या त्या बाईला. अगं मी फोन द्या बाईला. ए बायको, बायकोशी बोला माझ्या. मी कशाला बोलू? आता एवढं केलं ना निस्तारा. अहो पण बोला. हॅलो. काय हो काय चाललंय? काय लपडं काय चाललंय तिकडं? हा अहो असं कसं सांगू, साहेबांनी अजून काहीच केलं नाहीये. इन्व्हेस्टिगेशन केलं ना अजून? काय? फोन ठेव, तुला नंतर फोन करतो मी. काय म्हणतात? ए बाय बघ, माझी बॅटरी पण लो झाली बघ. बॅटरी गेली. खोटं बोलू नका तुम्ही. आपकी बैटरी खत्म हो गई है, कृपया रिचार्ज करे, धन्यवाद. बॅटरी गेली चुलीत. पुढे कोण बाबा, कोण पोरगा? अहो तिकडे बघा. यो यो एक मिनिट द्या ना. एकच हवालदार साहेब, हँड्स अप. गाठीने कसला हँडसअप करताय? साधी सुधी गाठी नाही, हवालदार निंबाळकरची गाठी आहे. जादूची छडी आहे, जादूची छडी. मग जादूची छडी जरा फिरवा आणि माझ्या बायकोला पटवा ना हो. मी तुमच्या बायकोला पटवतो, पण मला सांगा तुमच्यात काही प्रॉब्लेम? ए माझ्याकडे जादूची छडी नाही आहे. नाही, तुमच्या दोघात काही प्रॉब्लेम नाही हो, मला आणि माझ्या मुलाला एकटं सोडून ती निघून गेली. फार रडतोय मुलगा. एक वेळ तुम्हाला सोडून गेली चांगलं आहे, पण तुमच्या पोराला सोडून गेली वाईट आहे. ते म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना निखारी. निखारी नाही हो, भिकारी आहे. हा तेच तुम्हाला येते की नाही बघत होतो मी. थांबवतो तिला, शोधून काढतो. इट्स माय ड्युटी. मग बोलू नका, करा. Come on. ओ बाई ओ बाई. ओ थांबा. ओ बाई थांबा. मला सांगा, तुमचं मूल दुसऱ्या बाईच्या कुशीत गेलेलं तुम्हाला आवडेल का? काय बोलताय तुम्ही आणि हे काय? काय बोलता नाही, तुमचं मूल दुसऱ्या बाईच्या कुशीत गेलेलं आवडेल का तुम्हाला? चालेल. हा चालेल. हो. मग तोच तुमचा नवरा दुसऱ्या बाईच्या कुशीत तुमच्या मुलाची आई समजून गेलेला चालेल का तुम्हाला? नाही चालणार. मग त्या बिचाऱ्या माणसाला आणि या अशा अरे बाबा माझ्या छोट्या पोराला टाकून गेलं चालतं का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? कोणाचं मूल आहे? माझं. मग काय? युवराज तू. वा किती हसमुख घर आहे. अशा घरंदाज मुलाला रेप केस मध्ये टाकलं तर कसं वाटेल नाही? आठवतंय त्या दिवशी रस्त्यावर जे मूल तुम्ही माझ्या हातात दिलं, त्याला 22 रुपयाचं दूध पाजलं मी. ते त्याला खायला घालताना माझ्या मेवण्याने बघितलं. बघितलं माझ्या बायकोला सांगितलं. तिला सांगितलं मला दुसऱ्या बायकोपासून पोर आहे. तेव्हापासून माझी बायको माझ्यावर संशय घेतेस. हवालदार साहेब तुम्ही? हो मीच तो. सारखं मला फोन करते, आजूबाजूला कोणा विचारत बसते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, फाईल्सचा वगैरे? नाही हो, मोबाईल व्हायब्रेट झालाय. बायकोचाच असणार. काही जीव आहे तुमची. घ्या माझ्या बायकोशी बोला. मी ड्युटीवर येऊन सांगा. मी का बोलू? तुम्हाला तुमच्या मुलाची शपथ आहे. आधी जिभेला हात लावा. जीभ का लावा म्हणला ना, गळ्याला लावा. माझ्या नाही तुमच्या. शपथ सुटली म्हणा. शपथ सुटली. हा बोला आणा. बोला. हॅलो. आमचे हे कुठं आहेत? हे काय माझ्या समोर आहे? काय करतायत? काही नाही, जिभेला बोट लावतायत. म्हणजे नाही, आपलं गळ्याला लावतायत. नाही एक मुलगा माझ्या गळ्यात मारतायत. अनकनचा मुलगा? मला काय माहिती. आता मला सांगा, त्यांचं लफडं मी माझ्या गळ्यात का मारून घ्यायचं? हे कशाला सांगितलं तुम्ही? हॅलो माझं अगं हे तेच पोरगा हाय ना? नाही हा दुसरा आहे. म्हणजे दोन पोरं हाय तुम्हाला? अगं नाही ग माझी आई, असं नाहीये. मग काय उगीच तुम्हाला बाबा म्हणतोय? अगं तो मला नाही म्हणाला बाबा. खोटं बोलू नका. माझा भाऊ सांगत होता तेच खरं आहे. तुमचा आणखी एक घर आहे. अगं नाही काय माझी आई असं नाही.
ते मला काही बी माहित नाही. आत्ताच्या आता घरला या आणि तुमचं मृत्यूपत्र तयार करा. मृत्यूपत्र? उद्या तुमच्या फुटाण्या एवढ्या पेन्शनचे 2 वाटे झाले म्हणजे माझं काय व्हायचं? अगं नाही, मला काय होणार नाही, मी जिवंत आहे अजून. तोवरच करून टाका. उद्याचा काय भरोसा? नाही, उद्या मला काय होणार नाही. आव हो, पण समजा उद्या तुमची समधी लफडी ऐकून म्या 4थी शिट्टी चालू असलेला कुकर तुमच्या डोसक्यात हणला तर काय भरोसा? शिट्टी वाजेल माझी. हा